व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर या व्यासपीठावरती मी माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असताना अनेकदा आलो. शिवसेना पक्षाची स्थापनाच या शिवतीर्थावरती झाली. त्यावेळेला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील इथे उपस्थित होते. माझे वडील श्रीकांत ठाकरे हे देखील उपस्थित होते. आमची माँ ही देखील उपस्थित होती. खरं आज या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमच्या माँ आज खरं तर इथे हजर असायला पाहिजे होत्या. हे सगळं चित्र पुन्हा एकदा मराठी बांधवांसाठी, मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी हा आम्ही दोन भावांनी उभारलेला सगळा लढा इथे नसले तरी वरून पाहत असतील. आज बऱ्याच गोष्टी मी आपल्यासाठी जरा थोडंसं घेऊन आलोय. जाताना पोट भरून जा. अनेक सामाजिक संस्था आहेत, मराठीवरती काम करणारे आहेत, अनेक लोक आहेत, ज्या लोकांनी अनेक दिवस आवाज उठवला या सगळ्या विषयात. मी सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो. दीपक पवार आहेत, त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी आहेत, त्यांचे आभार मानतो. अनेक टेलिव्हिजन चॅनलचे आणि वर्तमानपत्रांचे संपादक आहेत, पत्रकार आहेत, त्यांनी गेले काही दिवस जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. खरं तर मी 20 वर्षानंतर पहिल्यांदा युती करतोय. आणि त्याच्यामुळे अनेक या युतीच्या सगळ्या अख्ख्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकीटं दिली गेली, अनेक लोकांना तिकीटं नाही देता आली, अनेक जण नाराज झाले, जे जवळचे होते, सहकारी होते. काही जणांना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं, काही नाराज झाले, काही रागावले, काही गोष्टी झाल्या, होतात. त्याला काय, आमच्या पण हातात काही गोष्टी नसतात. पण त्यांना दुखवणं हा काही आमचा हेतू नव्हता. पण तरी मी त्या सर्वांची, जर दुःखी झाले असतील, नाराज झाले असतील, त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, परत येतील. कारण जे आत्ता आहेत तेच कुठे जातील माहीत नाही. त्याच्यामुळे ते गेलेले आहेत ते येतीलच परत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना समजू शकतो. मुळात मी आणि उद्धव आम्ही दोघेजण एकत्र येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट. मी गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयांमध्ये बोलत आलो. गेले अनेक वर्ष मी माझ्या भाषणांमधून हे सगळे मुद्दे मांडत आलो की कशा प्रकारचा डाव रचला जातोय. आणि मग मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला. आणि त्यावेळेला मग मीही कडाडलो, उद्धवही कडाडला.
आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच माझी एक मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि मग तिकडनं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. पण ते हिंदी सक्तीचा जो विषय होता तो फक्त तुम्हाला चाचपडून बघण्याचा होता. तुम्ही जागे आहात का? मराठी माणूस महाराष्ट्रामधला मुंबईमधला जिवंत आहे का? हे फक्त चाचपड नव्हतं तुम्हाला. (2024) याच्यानंतर या विधानसभा निवडणुकांनंतर या सरकारला काय फेफराला माहित नाही. जे हवं वाटेल ते मनाला काय जे हवं ते करायला लागले. आली कुठून हिंमत? कोणाला विचारायचं नाही. काही जनता बिनता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही. बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. हे कोण आहेत लोक? कोण आहे महाराष्ट्रातील जनता? पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ. आला कुठून आत्मविश्वास? इतकी वर्ष मी आता राजकारण बघतोय. काँग्रेसची लोक सत्तेवरती होती, अनेक लोक सत्तेवरती होते, परंतु ते लोकांना घाबरून असायचे, जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं बिबरणं काहीच नाही. गृहीत धरून टाकलं तुम्हाला. कुठून येतात मतं ह्याच्याकडे, कशी येतात, काय येतात, याचा लढा येतात बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सुरूच आहे. ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता उद्दामपणा कुठपर्यंत गेला यांचा. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. 66 जण बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला. ते मतदारच नाही करू शकत. आज 66 आहेत. हे पुढे आकडे वाढत जाणार. त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं. ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही. पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून. तो एक आता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केस मधला आरोपी, बलात्काराच्या, सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केलं. लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक. आली कुठून हो हिंमत? ज्यावेळेला वेडावाकड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो. अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला. आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय आपल्याला अंदाज पण नाहीये. मी तुम्हाला हे सांगतोय, मला 2024 साली मला एक व्यक्ती भेटली. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय. आणि त्यांनी मला जी माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक, माझे काय रिसर्च टीम सगळी जी काही कामाला लागली,
ते जे काही झालंय ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि मला असं वाटतं की मी आज जे दाखवणार आहे याच्यानंतर जर समजा आपल्याला भीती नाही वाटली तर मला असं वाटतं या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. म्हणजे आता साधी गोष्ट, फक्त तुम्हाला 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला, हे मला आता 24च्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं. या गेल्या वर्षी 24 नंतर साधारणपणे विधानसभा निवडणुकांच्या आसपास मला ह्या सगळ्या गोष्टी आमच्या रिसर्च टीम मध्ये यायला लागल्यावरती मला धक्का बसायला लागला. कारण आपण असे बघतच नाही कधी, आपण डोळे झाक करत बसतो आणि नक्की काय खणलं जात आहे आपल्या खालून आणि आपल्याला माहितीच नाही. याचं कारण अनेक हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल सगळं ब्लॉक करून टाकलंय. कोणी काय तुम्हाला दाखवणार पण नाही. दाखवलं की वरनं फोन येतो, वरनं दट्ट्या येतो, जाहिराती बंद करून टाकू,